मला विचारल्याशिवाय पक्षातल्या कोणीही आणि कोणत्याही विषयावर माध्यमांमध्ये बोलू नये असे आदेश राज ठाकरेंनी समर्थकांना दिले। हिंदी धोरणाविरोधातल्या मराठी मेळाव्यानंतर आणि मीरा भाईंदरमधल्या मोर्चानंतर समर्थक आणि मराठी प्रेमींमध्ये उत्साह भरलाय। मात्र राज ठाकरेंच्या या आदेशानं अनेकांमध्ये काहीसा संभ्रमही तयार झालाय। पाहूया हा रिपोर्ट। मीरा भाईंदरच्या काही हिंदी भाषिकांच्या मगरुरी विरोधात मराठी लोकांनी पुकारलेल्या आंदोलनावेळी धरपकड झाली, पण पोलिसांना न जुमानता राजकीय कार्यकर्त्यांसह स्थानिकांच्या एकजुटीनं आंदोलन यशस्वी केलं। यावर राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेची अपेक्षा असतानाच त्यांनी मात्र संध्याकाळीच आपल्या समर्थकांना काहीही न बोलण्याचं फरमान सोडलं। राज ठाकरे यांनी ट्विटरवर असं म्हटलंय, एक स्पष्ट आदेश, पक्षातील कोणीही वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही। तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा अजिबात टाकायचे नाहीत। माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर देखील व्यक्त व्हायचं नाही। राज ठाकरे यांच्या या आदेशानं अनेक मनसैनिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जातंय। कारण बोलायचं नाही, पण त्यामागचं कारण काय हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं नाही। मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या चर्चा होत आहेत। मीरा भाईंदरमधल्या काही हिंदी भाषिक व्यापाऱ्यांच्या मगरुरी विरोधात स्थानिक मराठी नागरिकांची एकजूट दिसली। मात्र राज ठाकरे यांनी मागच्या 1.5 ते 2 महिन्यात जवळपास तिसऱ्यांदा आपल्या लोकांना गप्प राहण्याचे आदेश दिले। काही दिवसांपूर्वी दोन्ही ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर बोलू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता युतीच काय, पण कोणत्याही विषयावर नेत्यांना न बोलण्याचे आदेश सोडण्यात आले। आता मीरा भाईंदरमध्ये ज्या प्रकारे पोलिसांच्या धरपकडीनंतर सुद्धा आंदोलन यशस्वी झालं, त्यावर राज ठाकरे कौतुकाचे 2 शब्द बोलतील अशा आशेत अनेक मनसैनिक होते, पण त्याऐवजी मौन राहण्याचे आदेश आल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय। लॉकडाऊनच्या टायमाला त्यांच्या परप्रांतांच्या तोंडात घास घातला आणि आम्हाला सांगतात तुम्हाला खायला घालू। आम्हाला खायला घालणार मराठी माणसाला? आज उद्धव साहेब, राज साहेब एकत्र यायला पाहिजे मराठी माणसासाठी की बाबा व्यापारी व्यापार करायला इकडे येतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणि आम्हालाच आमच्या हक्कासाठी हे अशी पाळी आली आहे आमच्यावर। अमराठी लोकांचा मोर्चा मोठ्या प्रमाणात होतो, तिथं टक्केने पोलिसांचं प्रोटेक्शन मिळतं, मग फक्त मराठी लोकांनाच नियम का? सरकारमधले माणसं आमच्या मराठी माणसांची तुलना दहशतवाद्याशी करतात। व्यापाऱ्यांवरती दडपशाही करत नाही, इथल्या भूमिपुत्रांवरती महिलांवरती ते जे दडपशाही करतात हे योग्य नाही। एवढी दडपशाही, एवढे हजारो पोलीस एक शब्द तोंडात न काढला तर उचलून गाड्यांमध्ये टाकतायत, जबरदस्ती करतायत। म्हणजे अतिशय कॉन्ट्रास्ट झालेलं आहे। एका बाजूला लोकांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि लोकनेते मात्र जे कोणी त्यांचे आहेत त्यांना मात्र गप्प बसण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। तेव्हा हा जो म्हणजे लोकांच्या मनामध्ये असले, बरं प्रवक्त्यांची कधी बैठक झाली का? तर माझ्या माहितीप्रमाणे अशी कधी प्रवक्त्यांची बैठक झाली नाही। प्रवक्त्याने काही गाईडलाईन दिल्यात का? प्रवक्त्याने काही गाईडलाईन दिल्या नाहीत। आणि माध्यमांमधली जी माणसं आहेत हे एखादा प्रश्न निर्माण झाल्यानंतर प्रवक्त्याशी संपर्क साधणं हे नॅचरल आहे, म्हणजे त्याच्यात काही वावगं नाही। महाराष्ट्र सरकारच्या हिंदी धोरणाला विविध क्षेत्रामधल्या लोकांसह दोन्ही ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केलाय। मात्र त्यानंतर मनसे आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या भूमिकांवरून अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत। काल एकनाथ शिंदेंनी त्यांच्या लोकांना राज ठाकरेंच्या विरोधात न बोलण्याच्या सूचना दिल्या। भाजपचे बहुतांश नेते राज ठाकरे यांना सॉफ्ट कॉर्नर देत उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया देत आहेत। आता राज ठाकरे यांनी आपल्या लोकांनाच कोणत्याही विषयावर न बोलण्यास सांगितलं। यातली रंजक गोष्ट म्हणजे मीरा भाईंदरमध्ये मुजर व्यापाऱ्याला मारहाण केली मनसेनं आणि दुसरीकडे भाषेवरून गुंडागर्दी खपवून घेणार नाही असं म्हणून अनेक भाजप नेत्यांनी इशारा दिलाय उद्धव ठाकरेंना। उत्तर भारतीय नेते ज्या प्रकारची भाषा वापरतायत ते प्रामुख्याने उद्धव ठाकरेंबद्दल बोलत नाहीत, ते राज ठाकरेंबद्दल बोलतात। काही करून राज ठाकरे मोठे झाले पाहिजे, त्याचा फायदा कोणाला आहे ते बघा। पण राज ठाकरेंचं महत्त्व वाढवायचं,
राज ठाकरे निवडणुकीच्या राजकारणामध्ये पण मागे पडले होते. राज ठाकरेंना पुन्हा पुढे आणणं, उद्धव ठाकरेंच्या बरोबरीचा नेता राज ठाकरेंना करणं, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला चांगल्या जागा मिळतील किंवा चांगली मतं मिळतील ॲटलिस्ट अशी व्यवस्था करणं आणि प्रत्यक्षात मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असणार नाहीत अशी पण व्यवस्था करणं. म्हणजे होईल असं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी झालेलं आहेच. आता असं सगळं जर झालं तर याचा अर्थ असा आहे की जर उद्धव विरुद्ध राज, विरुद्ध एकनाथ शिंदे, विरुद्ध भाजप असं झालं तर याचा सर्वाधिक फायदा कोणाला असेल तर तो भाजपला. एरवी पक्षीय राजकारणात कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिले जातात. पक्षाची भूमिका काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रवक्ते नेमून जबाबदारी दिली जाते. मात्र मागच्या अनेक वादांवेळी राज ठाकरेंनी न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेव्हा भाजपच्या ब्रजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना धमक्या दिल्या तेव्हा राज ठाकरेंनी मनसैनिकांना प्रतिक्रिया न देण्याचे आदेश दिले. नंतर जेव्हा ठाकरेंचे शिवसेनेचं धनुष्य आणि पक्ष निवडणूक आयोगानं शिंदेना दिलं तेव्हा राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना काहीही न बोलण्यास सांगितलं. एप्रिल महिन्यामध्ये स्वतः राज ठाकरेंनी महाराष्ट्राहून आमचा अहंकार मोठा नाही असं म्हणून एकेची साथ दिली. मात्र त्यानंतर पुन्हा राज यांनी मनसैनिकांना प्रतिक्रिया न देण्याचं फरमान काढलं. दोन्ही ठाकरेंच्या मेळाव्याआधी सुद्धा युतीबद्दल परस्पर विधानं न करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या. आणि आता मीरा भाईंदरमध्ये दोन्ही ठाकरेंच्या समर्थकांसह अनेक मराठी संघटना एकवटल्याच्याच दिवशी परवानगीशिवाय मनसेच्या कोणताही नेता वा प्रवक्त्याने माध्यमांशी बोलू नये असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. असाच गोंधळ लोकसभेच्या वेळी सुद्धा झाला. राज ठाकरेंनी लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत समर्थकांना विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले. मात्र विधानसभा स्वतंत्र लढायची की भाजपसोबत युती करून याबद्दल मात्र अस्पष्टता कायम राहिली. फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे हा संभ्रम विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिला. राज ठाकरे यांची मनसे स्वतंत्र लढली. त्यांनी भाजपविरोधात काही जागांवर उमेदवार सुद्धा उतरवले. सभांमध्ये भाजपनं मनसेच्या मदतीनं सत्तेत येण्याचे दावे केले आणि सभांमधूनच महायुती सरकारच्याच धोरणांवर टीका सुद्धा केली. धनुष्य चिन्ह फक्त बाळासाहेब ठाकरे यांचंच आहे असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी लोकसभेला ठाण्यामध्ये शिंदेंच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. यावेळी मराठीसाठी एकजूट राहून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. पण मराठीसाठीच्या एकजुटीच्या आंदोलनाच्या दिवशी मनसैनिकांना न बोलण्याचे आदेश सुद्धा याच राज ठाकरे यांनी दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.